आशीर्वाद कोणता द्यायचा? तुमचे दासीचा काय आवाज? तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. कसं काय वाचते घडलेला ऐकायला येते का म्हटलं? बरं त्याला ऐकायला येऊ का नाही त्याला मात दिलं पाहिजे. आशीर्वाद काय द्यायचा? तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. मला काय बोलले बरं जाऊ हे काढून द्यावे माझ्या हाती. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे मला लहानपणापासून ज्ञानोबा आहे पांडुरंग परमात्मा यांची सेवा करण्याची संधी मिळाली, भाग्यवान आहे. मनुष्य देहामध्ये हा लाभ होणं फार कठीण आहे बरं का. जन्माला आल्यानंतर लाभ बरेच असतात. श्रीमंताच्या कुळामध्ये जन्माला यायला भाग्य भाग्य, एखाद्या विद्वानाच्या कुळामध्ये जन्माला येणार, एखाद्या आमदाराच्या पोटी जन्माला येणे भाग्यच आहे. पण सगळ्यामध्ये मोठं भाग्य जर कोणतं असेल, वारकऱ्याच्या घराण्यात जन्माला आहे असं आहे ना. हरिदासाची घरी मनसी काही मागा, संता लोटांगणी मनसी काही मागा, तुका म्हणे अंगी शक्ती देई. चांगला आहे, भाग्यवान आहे. वारकऱ्याच्या परिसरामध्ये काय आले जन्माला आले, जरी पंढरपुरात जन्म झाला नाही तरी पंढरपूर शिकायला तरी आले तरी काही भाग्यवान आहे. त्याला पंढरपुराचा काय नामदासाचं घरानं भाग्यवान आहे का? पंढरपुरात जन्माला येतात दिसत राहतात. आपल्याला दुसऱ्या गावावरून यावं लागतं नाही. कदा कोणत्या गावावर जग महाराज समजले सगळ्या महाराष्ट्रातली पोरं आहे का? खानदेश, मराठवाडा, कोकण, विदर्भ, सतार विभाग या तिथे काही देशाला काही महत्व नाही. पण भक्तीला महत्व असल्यामुळे, ज्ञानाला महत्व असल्यामुळे दोन्हीचा संगम आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भक्तीचाही संगम आहे. पुन्हा कशाचा ज्ञानाचा काय संगम आहे. भक्तिवादी लोक म्हणतात ज्ञानाचे काय करायचं आहे, ज्ञानीवादी लोक म्हणतात भक्ती. पण आपला त्रिवेणी संगम आहे. कोणता संगम? त्रिवेणी संगम. गंगा, यमुना आणि सरस्वती हे त्रिवेणी संगम आहे. वारकरी संप्रदाय सगळ्याला घेऊन चालणारा संप्रदाय आहे. निषेध करणारा नाही. लोक निषेध करतात, तेव्हा निषेध करणारा संप्रदाय भाग्यवान आहे. या संप्रदायामध्ये सर्वांमध्ये लहान असून सुद्धा श्रेष्ठत्व पद प्राप्त झाला प्राप्त झाले आहे. तो भक्त शिरोमणी प्रल्हाद आहे. आणि पुढे दुसरा मार्ग जो प्रल्हाद होता कृतयुगामध्ये बरं का, तोच पुढे कोण झाला? अंगद झाला. राम अवतारामध्ये कोण झाला? तो कृष्ण अवतारामध्ये कलियुगामध्ये नामदेव. बरोबर. जगद्गुरु तुका त्या अवतारामध्ये सगळं भक्ती घेऊनच आले बघा. आपल्याला चांगले गुण आणावे लागतात.
बरं का, भाग्यवान लोक गुण घेऊनच येत असतात इथं. आपल्याला काय करावं नाही. एखादा दारू पिणारा असेल सोडावं लागतं त्याला. चोरी करणं काय करणार ते, चोरी सोडावी हाणामारी करणं, सोडावं बरोबर, शिव्या देणं, सोडावं ते काय काय पोरं असतं, अरे खरं तू त्याला इतक्या शिव्या देतो. म्हणलं आहे काय, म्हणलं इतकं किती शिव्या देतो तू, विष्णूचं तर नाम कमी पडेल. कुठून पाठ केलं कुणाला माहित. आणि पुढे तो त्याच्या मकामध्ये सरस्वती बसते. कोण बसते? सरस्वती. कीर्तनकार वगैरे. किंवा बालपणामध्ये कोणते कोणते आणखी वाम मार्गाला नेणारे गोड असतात बघा, पुण्य मार्गाला नेणारे, तेव्हा त्याला आणखी सन्मार्गाला लावण्याकरता हे वारकरी शिक्षण वाट चुकलेल्याला काय दाखवायची, वाट दाखवायची. नाही तर जायचं आहे पुण्याला आणि निघाला आपला तुळजापूरला. दुसरी वाट चुकलेली माणसं. मनुष्य देहात जायचं आहे मोक्षाला, पाप कर्म केल्यामुळे जादू चुकला नरकाला. कंदी ते न करा, मग आपल्याला चांगली वाट दाखवणारे आनंद साधू संत होऊन गेलेले आहेत. चंदनाला सुगंध आणावा लागत असतो का घेऊनच येतो. ते काही येडे बरं का, बोरीचं लाकूड सुगंध देतो, तेव्हा सुगंध घेऊन आलं पाहिजे. मग सुगंध कोणाचा आहे? चंदनाचा आहे. बरं का, जसे आपले चांगले गुण आहेत तसे चांगले गुण आणावं लागतात. नामदेव महाराज चांगले गुण इथं कमवत बसल्यावर घेऊनच आले. त्याला शिकवावं लागलं का भक्ती करा म्हणून. उपजतच काय मध्ये असेल ना, नामदेव महाराजांच्या वेळेला त्यांचं नाव ठेवण्याच्या प्रसंगामध्ये नामदेव महाराज जन्माला आले ना, चंद्रभागेच्या तीरावरती चौकडी, गोनाबाई दामो शेटी. ते मूल जन्माला आलं, त्याचं नाव ठेवून नामकरण विधी. म्हणजे त्याचं नामकरण ठेवण्याकरता सायंकाळची वेळ सगळ्या बाया वगैरे काय माणसं काय झाले जमा झाली. देवाला सुद्धा राहावं नाही, किंबहुना धनुर्धरा मातीचा सोयरा. मग परमात्मा नाम ठेवण्याकरता परमात्मा निघाला. सगळे जमलेले होते त्या ठिकाणी. मग काही ब्राह्मणाचं रूप धारण केलं. बरोबर आपलं पंचांग घेऊन निघाले. बरोबर म्हातारपणाचं रूप धारण केलं. मध्ये माणसं जमले होते. विसर पडला ना चित्तामध्ये, आणि नामदेव महाराज असल्यामुळे माणसाला तुरुवात निघाली. माणसं म्हणलं हे थेरडे, अरे कसं चालतं माणसं तुरुवात चालतं. काही माणसं म्हणे जाऊ द्या म्हातारपणाची वाढ आहे. बरं, माणसाला तुडवलं तर बरोबर आहे, बायाना सुद्धा तुडवत. बाया म्हणायला लागल्या काय माणूस आहे का काय, कोण आहे. आणि कोणाजवळ गेला मग पाळण्याचा वगैरे फडकं वाजवला गेला. ते बायाने सुद्धा, आणि वाटलं की म्हणला म्हातारा कशा करता आला. बरोबर, मग म्हणायला लागले म्हातारा बाबा कसं, म्हणलं नाव ठेवण्याकरता. मला नाव समजते का म्हणाला. म्हणलं पंचांग. म्हटलं जगाचा पंचांग कोणाला माहिती आहे? मलाच माहिती आहे.
आणि म्हणलं सांगा म्हणलं पंचांग म्हणलं मूल पाहू द्यायचे मग ते मूल पाळण्यात होतं ना ते कपडा काय केला काढला आणि डोळे भरून आपला भक्त काय केला पाहिला पाहिला एकदा का डोळे भरून परमात्म्याच्या ठिकाणी पाहू देतात का तुम्हाला पांडुरंगाच्या इकडून आला हरकल्ला सीतारामबाला धक्का दिला तरी दर्शन घेऊन नाही दिली हातही लावू देत नाही बाबा. हार टाकू द्या की हार घेतला आणि फेकून दिला देवाच्या काय करत नाही आमच्या बाया बिया म्हाताऱ्या बाजूला डोळे भरून काय केला पाहिला तर त्याची जीभ निवड करत होती मग 12 दिवसाचं पोर मग जीभ काय करते म्हणून त्याच्या देवाने त्याच्या मुखाला काय लावला कान लावला ते 12 दिवसाचं पोर श्री विठ्ठल म्हणलं किती दिवसाचं पोर 12 दिवसात 12 वर्षाचं का नाही 12 दिवसात इथं 100 वर्षाचा होता ते विठ्ठल म्हणत नाही. आणि 12 दिवसाचं पोर म्हणून म्हणलं इथं नाव बंद पडत नाही बरं का अखंडित चरण सेवा आहे खंड नाही कोणत्याही अवतारात गेले तरी खंड नाही कोणत्याही अवस्थेमध्ये काय नाही खंड नाही कोणती अवस्था असू द्या आपलं काय असेल जागृतीमध्ये सुद्धा आपण चिंतन करीत नाही खंड पडतो एखाद्या माणसाचा हरिपाठ म्हणण्याचा नियम असतो नियम करतो बाईने ते मूल पळण्यात टाकलेलं असते मग ते म्हातारा हरिपाठ म्हणतो आणि ते पोर रडायला लागलं म्हणलं हे बाळ रडू नको तुझी बाई काम करून राहिलेली आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करून करी. हरिपाठ म्हणलं काय आणि पोराला झोकी दिली काय अखंड खंडे राजीवन रामकृष्ण नारायण त्यांच्यात भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे काय नसतं खंड पडत मिळवणी मिळतो जी असेल समुद्र काय काय कोणत्या अध्यात्मली ओळी काय असते का कोणत्या परी ठाकली आई सागर मागेला यावा आणि वारू ते गंगेची आहे सारी प्रेम ते का चंद्रभागा आहे का खंडित पडायला एक भजन होत काही बाया म्हणायच्या अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा नाही पाहिलं कडकडाटात जाते बघा गाडावर तर कपडेच निघायचे त्याच्यातून बस गंगा आहे का ऋषिकेशला गेल्यानंतर काय गंगा वाहते काय उन्हाळ्यात पूर आहे कधी उन्हाळ्यात माणसाला गंगा पाहिली म्हणजे उठूशी वाटत नाही काय सुंदर प्रवाह आहे आम्ही गंगेच्या काठावर बसून हरिपाठ मारायचे बा हा आता करत बघा हो म्हणजे गंगेच्या काठात किनाऱ्यावर बसायचे आपला असं हिमालय दिसतं सगळं इकडे गंगा दिसते जेव्हा कधी मग गंगा कधी खंडित वाजते का मग खंड नाही लागली वाजते रामकृष्ण नारायण टाकली आई सागर तैसे प्रेम खंडित होत नाही अशी भक्ती असते नामदेव महाराजांचं म्हणून देवाने सांगितले देव कोण आहे नाम म्हणजे नाव काय ठेवायचं नामदेव त्यांना भक्ती शिकवावी लागली का घेऊनच आले चंदनाच्या वृक्षामध्ये सुगंध आणावा लागतो का मग काय करतो तू
घेऊनच सूर्याला प्रकाश आणावं लागते का? तो काय घेऊन येतो? घेऊनच आणि दिव्याला वात पाहिजे आणि पुन्हा काय पाहिजे? तेल पाहिजे आणि थोडा वारा आला तर भिजून जाते. जिथं ठेवलं तिथं एखाद्या वैरणीला लागला तर संपवून टाकते. आणि तुमचं आमचं म्हणजे दिव्यासारखं आहे. सूर्याचं कसं आहे का? मासे बघताय बघाय ते भक्ताची नावं काय सांगायची? सगळ्यामध्ये श्रेष्ठ भक्त कोण आहे? प्रल्हाद आहे. तुझे संकट आले, भरपूर भरपूर संकट आले, तुम्हाला वाचत बघा ते संकट. शेवटचं संकट सांगायचं का? तरी ते भक्तीचं देवाचं नाव घेणं सोडू नका. म्हणलं असल्या प्रकारचं कार्य तुम्ही कशा करताय? मग तुझ्या आईला सांगितलं. प्रल्हादाच्या आईचं नाव काय होतं? काय तुला सांगितलं? म्हणलं हे कार्य आपल्या दैत्य कुळामध्ये जमत नाही. मला विष देऊन काय कर? मारून टाकायचं. कोणा का आज्ञा केली? हिरण्यकश्यपूने. कोणाला? काय ते काय म्हणलं उद्या काय करायचं? संपवून टाकायचं. माझा वेळ आली ती म्हणजे प्रल्हादाला मांडीवर बसवलं कोणी? त्याच्या आईने. आणि सांगितलं म्हटलं बाळक तुझ्या वडिलाची अशी आज्ञा आहे. कोणती आज्ञा आहे? देवाचं नाव घेणं काय कर? सोडून दे. प्रल्हाद म्हणायला लागला म्हणलं माझं ऐकशील का? म्हणलं काही जरी झालं तरी तुझं ऐकल. मग सांगितलं म्हणलं माझं ऐकशील ना? मला मी तुझं ऐकेल. बघा म्हणायला लागले मी सांगतो तसं वागशील का? म्हणलं तुझ्या वडिलांनी सांगितलं देवाचं नाव काय घ्यायचं? सोडून दे. प्रल्हादानं सांगितलं एवढं सोडून काही सांग. हे ऐकत नाही. एवढं सोडून काय कर? दुसरं काही सांग. काही सांग. म्हणले मग तुला अशी अशी शिक्षा आहे की? म्हणलं काही हरकत नाही, प्राण गेला तरी. मग शेवटी हिरण्यकश्यपूची आज्ञा आहे ना. मग तो विषच आपल्याला कोणाला दिला? प्रल्हादाला. तरी प्रल्हाद देशाच्या संघ खंडित सेवा झाली की अखंड सेवा? आपली सेवा कशी आहे? नाही नाही चांगली आहे ना. जेवायला दिलं तर हरिपाठ म्हणून जेवायला दिलं तर किती जरी संकट आले तरी सेवेमध्ये काही नाही. खंड नाही. फक्त असं नाही बघा. मी अनेक संकट आलेले आहे. प्रल्हादाचं चरित्र सुंदर आहे. तो प्रल्हाद म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाचे नाव घेतलेले? भक्ताच्या यादीमध्ये भक्तराज म्हटले. प्रल्हाद नारद पराशर पंढरी अंबरीश रुपांगदा विष्णू विष्णुनादीन पंजानी श्रवणे आहे ना. श्रवणे परीक्षित भगवान तर लागू आहे ना. मग कसे करते? वयावर काय अवलंबून आहे? नदेश विद्या जाती रूप खोल लहान असताना त्याने सगळं. मग प्रल्हादाचं उदाहरण सांगितलं. त्यांनी सगळा गावच काय केलं मग? आणि कोणाच्या डोक्यावर पाठवून? पण भक्तीला कोणत्या वर्गापासून लागला होता? उपजतच लागलेला होता. आनंदाची गोष्ट आहे. लहान लहान पोरं आहे यांना भाग्यवान म्हणावं लागेल. नाहीतर 80 वर्षाचा थेरडा झाला तरी सुद्धा देवाचं नाव मला देवाचं नाव घ्यायला सांगता का? मला तेवढं सोडून काय करा? दुसरं काही मरायला टेकला तरी सुद्धा
देवाचं नाव घेतलं. देवाचं नाव घ्या म्हणलं. जन्मभर बहादराने देवाचं नाव घेतलेलं नाही. पण आता घ्यायला सांगता का तू? भाग्यवान पोर आहे. नाही ते एखाद्या म्हाताऱ्याला परत दे होते काय होते तिथं काय करावी, कट करावी. वय झालेलं असते म्हणजे दिपासनाला नातवंड पतवंड येतात. त्यांना ते घेऊन येत असते. मग म्हातारा विचारत असतो, हे बाळू तुझं नाव काय आहे? नातवाला विचारतो. नरेंद्र मोदी नाव आहे. पुन्हा विचारतो. दुपारी चहा घेऊन राहतात. पुन्हा म्हातारा विचारतो, बाळू तुझं नाव काय आहे? म्हणलं एकनाथ शिंदे आहे. तीन वेळा सांगते नाव काय होत नाही. लक्षात राहा. आता म्हणला 700 श्लोकाची गीता काय करायची, पाठ करायची. जमते काय लहान वयामध्ये हा मार्ग लागणार त्याच्यासारखं काही नाही. भाग्यवंत मनोदयान शरण गेले करले तर तिया भरोसा नाम धारा. आनंदाची गोष्ट आहे. संस्थेमध्ये तिथं काय करतात, पाठ करतात. सुंदर गाठी सीताराम गीता 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 काय करतात, शिकवतात. पाठ ठरले. त्या भाग्यवान आहे. लहानपणामध्ये भक्ती मार्गाला लागणं याच्यासारखं काय नाही. भाग्यवंत म्हणून शरण गेले जाणे भक्तीचा दोषी दैवाचा. मग खरे भाग्यवान कोण आहे? आता मध्ये सोन्याचे अंगठे आहे, भाग्यवान आहे का? चोर कधी थापड मारून पण मुखामध्ये भगवंताचं नामच नाही. काय घे घे माझी वाटी, हे सगळे भाग्यवान आहे. आनंदाची गोष्ट आहे. दोन्ही विद्या प्राप्त आहे. इकडे पारमार्थिक आणि इकडे आपलं शैक्षणिक. शाळेत गेलं की पण संस्कारहीन असते ती. आणि आपली विद्या कशी आहे, संस्काराने युक्त आहे. शाळेतल्या पोराला गंध लावलेला असते तर मास्तर पुसायला लावते. आता आजची परिस्थिती आहे. आपल्या ह्याच्यामध्ये गंध येत नसलं तर हाकून देत असतात. जर घातला तर फरक काय मिळणार नाही. टोपी काय केली पाहिजे, आणि या शाळेत गेला तर घातलेली टोपी बरोबर काढून ठेवली. कोणती संस्कृती, आपली संस्कृती कोणती? आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा चांगली आहे. प्रल्हादाचं उदाहरण ठेवायचं. यज्ञदाचरती तत्तदेवे प्रमाणम करुते आता दुसरा कोण राहिलेला आहे फक्त ध्रुव. काय वय आहे त्याचं? ज्यावेळेला तो आणखी वनामध्ये जात असतो त्यावेळेला वय काय त्याचं? 5 वर्षाचं वय नाही बा. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोड चरित्र आहे. पहिलं चरित्र कोणतं सांगितलं? प्रल्हादाचं. दुसरं चरित्र कोणतं आहे? ध्रुवाचं. त्याचा विचार कधी जमू पर्यंत करायचं ना. भक्ताचं चरित्र कधी जमू उद्या. एखादंच नाही, जेवढे भक्त असतील तेवढ्याच जाऊ. आता इथे चांगलं कुंडलिक वरदारी विठ्ठल.